आपण ज्यांची आतुरतेने वाट वगैरे पाहत आहात त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर बोलू. सगळ्या शब्द आमचा पण खेळमध्ये उत्साह आहे. थोडी शिस्त आणली, थोडी शिस्त आणली तर दिलीप मोहिते घरी. असे भले भले आपण अंगावर घेतले ठीक आहे. आवाज वाढेल ना, कशाला काळजी करा. माझाच आवाज वाढ. कोण होतं मगाशी 3 महिने जेलमध्ये आपला कार्यकर्ता होता भगवान. हो काय माझ्या पत्नी आहे. प्रत्येक दिवसाचा हिशोब दिला जाईल. मगाशी मी मंचरच्या सभेत सांगितलं की शेवटी शिवसेना ही संघटना म्हणून मोठी आहे. सरकार असण्या नसण्याचा काय फरक पडत नाही. आज आहे उद्या नाही, काल होतं. पण इतर पक्षांचे तसं नाही. सत्ता हा त्यांचा आत्मा प्राण आहे, आपला नाही. ज्या पद्धतीनं खेळमध्ये राजकारण झालं ते गलिच्छ राजकारण. एकतर आमचे सुरेश भाऊ गोरे ज्या सगळ्या तणावातून आपल्याला सोडून गेले. इकडल्या विद्यमान आमदारांना थोडी जरी माणुसकी असती तर त्याने अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण केलं नसतं. तर काय फार मोठा विषय नव्हता. मला वाटतं पंचायत समितीच्या एका निवडणुकीच्या सभापती पदाचा विषय, पंचायत समितीच्या कार्यालयाचा विषय. आघाडी सरकारमध्ये असे विषय बसून संपवले जातात. पण हे जे आमदार महाशय आहेत त्यांचं नाव काढलं की त्यांच्याच पक्षाचे लोक आहेत. ठीक आहे, नोटेड असं मी म्हणतो. जे काही घडलंय त्याची नोंद झाली. विशेषतः ज्या पद्धतीने आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी खोट्या प्रकारात 3 महिन्यानंतर तुरुंगात आहे. एक वेदना आहे. ठीक आहे, कायदा वगैरे आम्हाला माहिती आहे. कायद्याने काय तयार झाला असेल, कागद तयार करतात, खोटे पुरावे तयार करतात. पण तो माणूस त्या जागेवरच नव्हता. मगाशी कायदा तो जागेवरच नव्हता. घटना घडली तेव्हा तरी तो तुरुंगात आहे. आणि त्यानंतर सुद्धा एक शिवसैनिक म्हणून त्याची जिद्द कायम आहे, झुकणार नाही, स्वतःही करणार नाही. आणि शिवसेनेचा एक मंत्र आहे बाळासाहेबांपासून की गद्दारांना माफी नाही. ठीक आहे, आज पोलीस आम्हाला उचलून देत असतील आमच्या लोकांना, पण तुम्हाला उचलण्याची ताकद आमच्या सुद्धा आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपला पिढीचा धंदा तोच आहे. राजकारणामध्ये आमच्या अंगावर यायचं नाही. राजकीय दृष्ट्या मी हे म्हणतो, आम्ही कुणाच्या वाटेला जातो.
गद्दारी कुठे कुठे झाली हे विसरू नका. राजकीय कार्यकर्त्यांना कधी राजकीय सूड घ्यायचं विसरायचं नसतं, लक्षात घ्या. अजिबात. द्रौपदीचा अपमान केला म्हणून पिचकाची मांडी फोडणारे पांडव होते. हे सुद्धा आपल्या बाबतीत जो अपमान झाला ते भारतीय जनता पक्षावाल्याने एक माणूस उभा केला मध्ये करून. ही सगळ्यात पहिली गद्दारी. युतीमध्ये असतानाही गद्दारी केली. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असताना खेडमध्ये गद्दारी झाली. ती शिवसेनेचा उमेदवार काढण्यासाठी. म्हणून हे पुढलं मार्ग म्हणतात ना, हे आजही म्हणतात भारतीय जनता पक्षाचे की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर का केलं, यासाठी केलं. यासाठी आम्ही गेलो की तुम्ही ज्या गद्दाऱ्या करत राहिल्यात, आमच्या पाठीत खंजीर पुसत राहिला सातत्यानं, आमच्या शिवसैनिकांना त्रास देत राहिला, आमचे उमेदवार पाडत राहिला, त्याच्यामुळे आम्ही तुमचं सरकार असतो. आणि मी परत सांगतो, तिकडली दुनिया तिकडे होईल, पण पुढला खेळचा आमदार शिवसेनेचा. आणि दुर्लेकर एक पाहते ना आपण इथे मंचासारखं नाही, व्यासपीठावरती पण घोषणा आणि समोर सुद्धा. त्याच्यामुळे आमदार पक्का येईल. सकाळपासून आम्ही या जुन्नरला दौरा सुरू केला, मंचरला गेलो, आंबेगावला गेलो, आता खेडला आहोत. ते शिरूर लोकसभा मतदारसंघ त्याची बांधणी घडून काढण्याचं काम आम्ही करतो. महाराष्ट्रामधलं वातावरण वेगळं आहे. 3 पक्षाचं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आपले या देशात पहिला क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरले. आधीचे मुख्यमंत्री ठरले होते का पहिला क्रमांकाचे किंवा पहिला 5 मध्ये नाही. ते राजकारण करत होते आणि काम करतो, हा फरक आहे. गेल्या 2 वर्षामध्ये ज्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे, आता हळूहळू आपण एकमेकांचे चेहरे पाहायला लागलोय. नाही तर कपाळावरनं ओळखायचं, हे सगळं बंद असतं. अरे तो हा जरा खाली करले जरा. आता हळूहळू आपल्याला तर झाडं चाललंय का आपण मास्क. आता हे जर उद्योजीने पाहिलं आपल्याला असं सगळं तर रात्री चंपी सगळ्या. रात्री पूर्ण एकतर माझी आणि मग तुमची सगळ्यांची नावं घेऊन नियम पाहिजे नाही. कारण की आपला आहे, सरकार आपला आहे, मुख्यमंत्री तळमळीला सांगताय करोनाशी लढतोय. करोना कोणाचा मित्र नाही आहे ना, त्याच्याशी युती होऊ शकत नाही. करोनाला आपण महाआघाडी सरकारमध्ये घेऊ शकत नाही. बस तुला मंत्रीपद देतो, महामंडळ देतो. अरे नाही बाबा, तो असा शिरतो कुठून काय कळत नाही. हे मी पाहिलं काही मंत्री आमचे सहकारी सुरुवातीच्या काळामध्ये असे 2-2 मास्क लावत होते. इथपर्यंत असं पांढरे ग्लोव्ह घालत होते. म्हणजे मला वाटणार इलिजिबल आणि असे नाही नाही त्याच्या काही असं समोर असं कंपाऊंड वगैरे घालायचे. तुला असं थोडं सांगितलं की ते तसं केल्यामुळे करोना येत नाही. आणि त्यांना झाला विचार असं होत नाही. काळजी प्रत्येकाने एकमेकाची घेतली पाहिजे. संकट फार मोठं आहे. संकट फार मोठं आहे. बघा भारतीय जनता पक्षाला कोरोना झाला म्हणून सत्य होत
शिवाजी महाराजांचे मावळे कसले करून शिवसेना तेच बाळासाहेबांचे मावळे झाले, ते शिवसेनेचे मावळे झाले. शिवसेना हा कष्टकऱ्यांचा पक्ष. शिवसेना हा श्रीमंत धनगरांचा पक्ष कधीच नव्हता. आणि म्हणून सांगतो आपल्याला आवाज उद्या तुम्हाला मिळेल. माझा आवाज काय लोक आता उत्तर द्यायला सुरुवात करतील. हे का समोर बसलेच नसते. त्या खेळमध्ये मी यासाठी आलो, एक तर सुरेश भाऊचं स्मरण मला नेहमी होतं. दुसरं असं आहे की जखम आहे की आमचे शिवसैनिक चुकीच्या पद्धतीनं आत टाकले गेले, अन्याय झालेला आहे त्यांच्यावर. आणि एक सांगू का तुम्हाला आढळला, वाघाचं काळीज आहे, वाघाच्या आवाजात हा बिबळ्या असतो ना, आमच्याकडे बिबळे फार फिरतात मुंबईमध्ये. ते दबा करून बसलेले असतात बिबळे. म्हणजे नॅशनल पार्क मधून गेलात तसे दबा करून बसलेले असतात काळोखा छापकन अंगावर. तसे आपण अंगावर जा त्या खेळतात. कारण मी मगासपासून जास्त खेळवरच बोललो सुद्धा पाहिजे की बळबळची जखम आहे. अनेकांना भेटलो या विषयावर, ना असं नाही. मी स्वतः गृहमंत्र्यांशी बोललो या विषयावर, स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं, कोणाशी बोललो. पण कागदावरती इतकं खोटं करून ठेवलेलं आहे, इतकं खोटं करून ठेवलेलं ते कागद तर आम्ही होळीत टाकूच येणार आहे. पण ज्यांनी केलेत ना ते अधिकारी असतील किंवा कोणी असेल त्यांना मी सांगतो, त्यांच्या हिंदीचे असे एक प्रताप तुम्हाला मी सांगायला लागलो आणि लिहायला लागलो तर कुठल्याच्या अखंड आपण अगदी अलीकडचं उदाहरण घ्या. अयोध्येमध्ये बाबरी पडत होती, सगळे पडून गेले. ज्या एका ध्येयासाठी आपण आंदोलन केलं, मंदिर वही बनाओगे, मंदिर वही बनाएंगे, पण मंदिरावरचा त्या जागेवरती ती बाबरी जेव्हा तुटायला लागली तेव्हा मंदिर वही बनाएंगे वाले पळून आणि सांगायला लागले ठाईपणे आम्ही नाही तोडली बाबरी, आमच्या आम्ही नव्हतोच तिकडे, आम्ही नाही तोडलं. मग कोणी तोडलं? ते बहुतेक शिवसैनिक. वो शिवसैनिक हो सकते हैं, वाह, वो शिवसैनिक हो सकते हैं. बाळासाहेबांनी झटक्यात सांगितलं, माझं स्टेटमेंट द्या. जर ते बाबरी तोडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. परिणामांची पर्वा बाळासाहेबांनी केली. काय होईल, मी ही जबाबदारी घेतल्यामुळे बाबरी पाडण्याची काय होईल याची परिणामांची पर्वा न करणारे बाळासाहेब. जिथे राष्ट्र आहे, जिथे देश आहे, जिथे माणुसकी आहे, जिथे शिवसैनिकांना कवच कुंडल द्यायची आहे, तिथे बाळासाहेबांनी कधी जात पात धर्मही पाहिला. शिवसैनिक हे त्यांचा श्वास होता. त्यांना दुसरं काय लागत नव्हतं. शिवसैनिक दिसले की ते ताजे तवान पाहिजे, गर्दी दिसली, शिवसैनिक दिसले. हे सांगतो की नवीन पिढी आहे, त्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिजे. मी पाहिलं असं की शिवसेना प्रमुखांचं जेव्हा महानिर्वाण झालं त्या दिवशी मुंबईमध्ये 40 लाख लोक जमले. हा जगातला इतिहास. 40 लाख लोक आपल्या त्या नेत्याला मानवंदना देत चालत होते. अख्ख्या जगाला त्याची दखल घेतली. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, BBC, CNN सगळे आपलं जग ही त्यांची महायात्रा दाखवली. या एका महान नेता होता की 40 लाख लोक एकाच दिवशी रस्त्यावरती उतरले, शांतपणे चालले, अश्रू ढळतायत. 21 तोफाची सलामी द्यायचं आहे. 21 तोफाची सलामी आहे.
आणि तुम्ही आमच्याशी गद्दारीची भाषा करताय. अरे बाळासाहेब ठाकरे नसते तर हा महाराष्ट्र हा कुठला असता, फाटला असता. बाळासाहेब ठाकरे नसते तर मुंबई विकली गेली असती आपली स्वतःची. म्हणून त्या शिवसैनिकाच्या वाट्याला जाऊ नका. हे मी खास परत एका खेळला येऊन सांगतो. ही दुसरी वेळ आहे. तिजा तिजा आम्हाला माहिती आहे ना आम्ही काय आहोत. आम्हाला माहिती आहे आमचं सरकार आहे. आम्हाला आपण संयमाने बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. सरकार अडचणीत येईल, मुख्यमंत्री अडचणीत येतील अशा प्रकारची कोणती भूमिका आणि वक्तव्य आम्ही करणार नाही. पण जर आमचे शिवसैनिक अशा प्रकारे आतमध्ये सडवले जात असतील आमचा मुख्यमंत्री असताना, तर ती वेदना मुख्यमंत्र्यांच्याही मनात आहे. हे पण तुम्हाला मी सांगतो. संघटनेचं कार्य फार मोठं आहे आणि या खेळमध्ये संघटना अधिक बळकट आणि मजबूत करण्याची सुद्धा आहे. समोर कोण आहे याची पर्वा करू नका. आपण कोण आहोत ते फक्त एकदा स्मरण करा की आपण शिवसैनिक आहोत. आणि तुम्ही फक्त शिट्टी मारा, आम्ही ते हजर. आम्ही येणार. अडकरावांना माहिती आहे. शरद तू जेव्हाही सांग. गोरे कुटुंबीय कुठे आमचे? हा जेव्हाही बोलवा. पण आम्ही असं मानतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे. एकमेकांचा सन्मान राखून काम केलं पाहिजे. कारण आपल्या तिघांचा शत्रू एकच आहे. त्या शत्रूला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आले. जसे राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार आहेत, तसे आमचे मार्गदर्शक उद्धवजी ठाकरे, तसे या संपूर्ण सरकारचे मार्गदर्शक देशाचे नेते शरद पवार यांचा आम्ही आलो. किंवा बाळासाहेब नेहमी सांगायचे की शरद पवारांनी देशाचं नेतृत्व करा. आम्ही म्हणतो पवार साहेबांनी देशाचं नेतृत्व करा आणि देशाचे नेतृत्व. पण एक खाली एक खेळमध्ये जे किडे वळवत आहेत, मी तेच तर सांगतो. तुम्ही ऐकताय ना. खेळमध्ये जे काही किडे वळवत आहेत त्यांना बरोबर. त्यांना अशा लोकांना कोणत्याही पक्ष नसतो, त्यांची कृती असते. आणि पाहू काय खरं म्हणजे त्यांनी सन्मानानं आयुष्य दिला, पण त्याने मिटवला. त्यांच्या डोक्यात विष आहे, कसा आहे तो काढला. त्या संख्येनं आपण बनलेलो. त्या शांतपणे तुम्ही सगळे ऐकता. नुसतं शांतपणे ऐकू नका. उद्याच्या प्रत्येक निवडणुकीत खेडमधल्या ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत आपल्याला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा. सगळ्यात मोठी तक्रार बाकीचा आपण पाहू. जुन्नरला आल्यापासून माझ्या मागे बैलगाडा आल्यापासून मुंबईला जरी असलं तरी बैलगाडा तिकडे येतो. दिल्लीला गेलो तरी बैलगाडा आहे. म्हणजे एकच मर्सिडीजची चर्चा होणार नाही, BMW ची चर्चा होत नाही, गाडी नाही, पण बैलगाडा त्याच्यावर. तेव्हा आढळराव या चाकणच्या ऑटोमोबाईलच्या कंपन्या खूप झाल्या. आता बैलगाड्याकडे लक्ष द्या. काय करणार? सरकार न्यायालय सोडून द्या. एक शिवसेना म्हणून, संघटना म्हणून हे जन आंदोलन आपण उभं केलं पाहिजे. हे तामिळनाडू झालंय ना, झालंय. मला खात्री आहे आपण शिवसेनेने फक्त आवाज दिला पाहिजे या प्रकरणावरती, बैलगाड्यावर. आमच्या गाड्या या सांगू का, हे फक्त आपणच करू शकतो.
पहिल्या मोसमामध्ये बैलगाडी पाहिजे का? काय बैल सुद्धा आपलेच आहेत आणि आपल्याला बैलांना कोसावा लागत नाही, आपला ऐकतात बैल. बैल करायचा विषय सुद्धा या भागातला एक, मी तर म्हणतो हा पवित्र विषय, लोकांच्या श्रद्धेचा विषय. हा यात्रा जत्रा निकाल बैलगाडा हा या भागातला पवित्र विषय, मंगल विषय, शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा, कष्टकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय. आणि हा विषय यापुढे कोणत्याही न्यायालय किंवा सरकार सोडवणार नाही, तर फक्त या भागातलं एखादं जनआंदोलन जे असेल त्याच्या पुढेच सगळ्यांना झुकावं लागेल. मगाशी आपण पे मराठीचा विषय बोलला की दुकानात काय ते व्हावे लागतील, दुकानदारी त्या खेड सारख्या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी त्या चुकीच्या पद्धतीने आरक्षणात पडतायत. त्याच्या मागे कोण आहे, काय व्यवहार आहे की अजून काय आहे, ते थोडंसं आपल्याला आपल्या मंत्र्यांच्या कानावर घालावं लागेल, मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल. आणि मी त्या कमिटीत आहे असं मला तुमच्याकडे समजलेलं आहे. आपलं पारायण सुद्धा आहे भाऊ, त्याच्यामध्ये का फार वेळेवाकडं आपण होऊ देणार नाही. वेळेवाकडं झालं तर आपण कशा करता भाऊ असो. आजच्या या कार्यक्रमात आपण सांगता करतो आजच्या दिवसाची सोहळ्याची. मी परत एकदा सांगतो की खेडवर भगवा पडते आणि शिवसैनिकांवर जो अन्याय झाला त्याचा सूड घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ राहणार नाही. एवढं जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.